कसे दिसत असतील महाराज? या मूर्तीमध्ये दिसतात असे दिसत असतील का या फोटोमध्ये दिसतात असे दिसत असतील? का आपण बघितलेल्या महाराजांवरच्या सिनेमांमधील एखाद्या पात्रासारखे दिसत असतील? मित्रांनो, आपण महाराजांना फोटोच्या, चित्रपटांच्या, मूर्तींच्या द्वारे भरपूर वेळा बघितले, पण महाराज खरं म्हणजे कसे दिसत असतील याचा विचार आपण कधी केलाय का? चला तर मग आपण जाणून घेऊ आपले राजे कसे दिसत होते याचं लिहून ठेवलेलं विश्लेषण. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वेडे ट्रेकर्स या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, कुठली माहिती घेणार आहोत हे तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळालंच असेल. तर थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इंग्रज किंवा डच हे लोक व्यापारासाठी त्यावेळी भारतात आले होते, पण त्यांच्या एका गोष्टीचं आपण कौतुक केलं पाहिजे की ती म्हणजे ते कुठलीही गोष्ट बघितली की त्याचं एकतर चित्र काढून ठेवायचे किंवा त्या गोष्टीचं वर्णन करून ठेवायचे आणि ते वर्णन हुबेहूब असायचं. त्याचप्रमाणे काही इंग्रज आणि डच लोकांनी प्रत्यक्षात महाराजांना बघून महाराजांचं वर्णन करून ठेवलेलं. आणि आता आपल्याला महाराजांची जी ओरिजिनल पेंटिंग बघायला मिळते, महाराजांचा जो ओरिजिनल फोटो बघायला मिळतो, तोही एका इंग्रज अधिकाऱ्यानेच रेखाटलाय. त्यांची वर्णनं इतकी हुबेहूब होती की साक्षात आपल्या डोळ्यासमोर महाराज उभे राहतील. त्यातील महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळेला हेनरी ऑक्झेंडन नावाचा सुरतमधील असलेल्या इंग्रजांच्या वखारीतील गव्हर्नर तिथे उपस्थित होता. रायगडावर तो आला, त्यानं महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवला. महाराजांना साक्षात त्यांनी समोर बघितलं आणि त्यांनी महाराजांबद्दल एक वर्णन लिहून ठेवलं. त्यात तो असा म्हणतो की शिवाजी हा सर्वांगाने देखणा होता. त्याच्या चेहऱ्यावरून त्याची बुद्धी आणि चाणाक्षपणा सहज दिसत होता. त्याचा वर्ण इतरांपेक्षा बराच गोरा होता. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ आणि टोकाशी बाकदार होते. त्याच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी विरळ होती आणि त्याची भाष्य करण्याची पद्धत निश्चयपूर्ण, स्पष्ट पण जलद होती. आणि त्याचबरोबर गोवळकोंड्यामधील एका डच राजदूतानं महाराजांना एका शामियान्यात भेटल्यानंतर त्या शामियान्यामधलं महाराजांचं एक वर्णन करून ठेवले. त्यात तो असं म्हणतो की आम्ही शामियान्यात जाऊन पोहोचलो. तो शामियाना अतिशय महागड्या कपड्यांनी तयार केला होता. त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर नसली तरीही तो श्रीमंत वाटत होता. शामियान्याच्या मधोमध राजाची गादी व्यवस्थित रचून ठेवली होती. त्यावर मखमलीचं कापड अंथरलं होतं. लोडतक्क्यांवर मोठ्या प्रमाणात सोन्याचं काम करण्यात आलं होतं. तेवढ्यात आपल्या 2 मंत्र्यांना घेऊन महाराज आले. अंगावर महागडी वस्त्र, त्यावर सोन्याच्या तारांचं काम, डोक्यावर जिरेटोप सुद्धा सुवर्ण रत्नांनी जडित असलेला, हातात सोन्याची मूठ असलेली आणि विविध रत्नांनी नटलेली तलवार होती आणि त्याचं म्यान सुद्धा सुवर्णरत्न जडित होतं. असा तो सर्वांगाने श्रीमंत, सुलक्षणी, पराक्रमी शिवाजी राजा आमच्या समोर उभा होता. त्याच्या तेजानं आमचे डोळे दिपून गेले. त्याचबरोबर जॉन एस्केलियट नावाचा सुरतमधील इंग्रजांचा एक राजदूत आहे. तो सुरतमध्ये महाराजांना भेटला होता आणि त्यानं महाराजांना पाहताच त्यांचं एक वर्णन असं केलं की उंचीनं माझ्यापेक्षा थोडा लहान पण ताठ आणि उत्कृष्ट बांध्याचा आहे. रोज व्यायाम करून कमवलेलं शरीर आहे. प्रसन्न चेहरा आहे. चेहऱ्यावर कायम एक मंद स्मित हास्य आहे. त्याच्या लोकांमध्ये तो सर्वात गोरा दिसतो. डोळे भेदक आणि बोलके आहेत. कठोर, शांत, क्रूर, पराक्रमी आणि दयाळू अशी विविध विश्लेषणं त्याला देता येतील. तर अशा विविध इंग्रज आणि डच लोकांनी महाराजांची वर्णनं करून ठेवली आहेत. मित्रांनो, महाराजांचा फोटो तर आपल्याला बघितल्यानंतर ऊर्जा मिळतेच, मनाला प्रसन्न वाटतंच, पण हे वर्णन ऐकताना अंगावर एक वेगळा शहारा उभा राहतो. इथल्या लोकांना महाराजांना बघितल्यानंतर काय वाटलं असेल हे त्यांनाच माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, महाराजांचा एकेरी उल्लेख करणं हा आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही आणि तेवढी आपली पात्रता सुद्धा नाही. पण या पत्रांमध्ये त्याप्रमाणे लिहिल्यामुळं आपल्याला तसं बोलावं लागलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, किती माहितीपूर्ण ठरला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सह्याद्री वेडे ट्रेकर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.